पप्पी गोडा म्हणून. पेन्सिलनी लिहावे, खोडरबरनी खोडावे, स्वप्नीलराव घरी आले की काठीनी जोडावे. आणि का असं काय काम केलंय दादा? इकडे या. त्यांना बोलवा इकडं. बोलवा त्यांना. आता काय करू ना? स्वप्नीलराव या. आपलं ठरलंच नाही का दरवर्षीच ते गेलं बाई पळत. त्यांचं जास्त प्रेम नाही माझ्यावर. मग कुणा प्रेम आहे त्यांचा? त्यांनाच विचारा. आता तरी सांगा. कुणा प्रेम आहे त्यांचा? का पाळला तुम्ही? तुमचं तुमच्या बायको प्रेम नाही? बरं होय नाही तरी सांगा. हाय का ताईवर प्रेम आहे? अहो ताईवर तुमचं प्रेम आहे का? आहे ना. किती आहे? म्हणजे ताई म्हणतात तर खरं आहे त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही? नाही. अहो सांगा हाय म्हणून. आहे ना म्हणलं ना मी. बरं ठीक आहे हरकत नाही. ते चिक्कूची एकदा फोडवून दे इथं. काचेच्या बशीत चुकूची पोड, स्वप्नीलरावांची पप्पी लय गोड. यावर तुमचं काय मत? म्हणजे आम्हाला कसं कळायचं पप्पी गोड आहे म्हणून? अहो पप्पी गोड आहे आम्हाला कसं कळायचं? तुमच्या प्रतिक्रिया घेतल्याशिवाय ते पप्पीचा विषय मिटायचा कसा? पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला, या स्वप्नील राहुला, या स्वप्नील भाऊला. काय ते खरं खोटं? ताई सांगतात ताई त्यात ताई तथ्य आहे खोटं आहे खरं आहे? असं काही सांगण्यासारखं असतं का? म्हणजे खोटं बोलतात ताई. बरं हरकत नाही. ताई इकडे की ताई. बिना क्या वजूद मेरा तुझसे जुदा अगर हो जाए तो खुद से ही हो जाएंगे. अहो तुमच्यासाठी ते कुतुब मिनार उचलला मी. ते म्हणणार किंवा मोदळा उतरण्यापेक्षा कधी जाऊन बसलेलं बरोबर आहे. पण दोघांसाठी एखादा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे बरं का. असंच प्रेम तुमचं धिंगत व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.